ख्वाजा मियाँ झोपडपट्टीच्या जागेचा 200 कोटी रुपयाचा घोटाळा। नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज। जळगाव शहर महापालिकेच्या महासभेत आज मोठी खळबळ उडाली आहे। ख्वाजा मियाँ झोपडपट्टीच्या मोक्याच्या जागेच्या व्यवहारावरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत। सभागृह नेते नितीन लड्डा यांनी प्रशासनावर 150 ते 200 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले। 2.5 वर्षानंतर झालेल्या या पहिल्याच महासभेला महापौर दीपमाला काळे अध्यक्षस्थानी होत्या। सुरुवातीला स्वच्छता व पाणी पुरवठ्यावर चर्चा सुरू असतानाच हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। लड्डा यांनी सांगितले की संबंधित जागेचा व्यवहार 2012 पासून सुरू असून 2014 मध्ये तो रद्द करण्यात आला होता। त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले। मात्र 2024 मध्ये प्रशासनाने या प्रकरणाला गती देत 2025 मध्ये अवघ्या एकच महिन्यामध्ये तडजोडीच्या आधारे जागा मक्तेदाराला देण्यात आल्याचा आरोप केला आहे। विशेष म्हणजे महापौर पदभार स्वीकारण्याच्या एक दिवस आधीच हा व्यवहार पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। यावेळी लड्डा यांनी प्रशासनाला थेट सवाल करत इतक्या घाईने निर्णय का घेतला, लोकप्रतिनिधींना विश्वासात का घेतले नाही आणि या व्यवहारात नेमका कोणाला फायदा झाला, या आरोपांमुळे सभागृहात एकच खळबळ उडाली असून सर्व नगरसेवक अवाक झाले आहे। आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। पुढच्या महासभेला आपण सगळ्यांनी एक सेन्सिटिव्ह आणि जो सिरियस मुद्दा आहे त्याला 20 मिनिटांसाठी वेळ द्यायला पाहिजे सुरुवातीला, की जेणेकरून काही महत्त्वाचे शहराचे मुद्दे ते डिस्कस होऊ शकतात आणि त्यानंतर प्रभाग वाईज एका प्रभागाला 10 ते 15 मिनिटं द्यायला पाहिजे आणि संबंधित अधिकारी आपले इथे हजर पाहिजे, जसे आज आहे। आणि आपले उपायुक्त सोबत खालचे आपले जसे खालची जी टीम आहे, SI सोबत आपले काही कर्मचारी असतील, लाईट विभाग असेल, अतिक्रमण विभाग असेल, जेणेकरून तिथे प्रभाग वाईज जेव्हा बोलणं होईल तिथे समाधानकारक उत्तर भेटलं की सगळ्या प्रभागाच्या सगळ्या नगरसेवकांना संधी भेटेल बोलायची। ही माझी रिक्वेस्ट आहे आणि पुढच्या वेळेस महासभेमध्ये आपण याची अंमलबजावणी करावी ही विनंती। नगरसेवकांना काय दाखवली जाते याबरोबर काही आपण सांगितलेलं नाही, कारण की माझ्याकडे 4 मार्चला शेवटची सही आलेली आहे। आज आपली 30 मार्च आहे, बरोबर? 4 ते 30 च्या दरम्यान फक्त एकच 4 मार्चला सही झाली। आम्ही काय समजतो उद्या पाटील यांना आम्ही त्यावेळेस विनंती केली होती आणि तिथून पाईपलाईन मंजूर करून आपले महापालिकेच्या माध्यमातून त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली होती। परंतु आता अमृत योजनेच्या माध्यमातून त्यांचं ते कनेक्शन कट केलेलं आहे आणि त्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या त्या मंदिराला आहे, तर नक्कीच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा या माध्यमातून आपण घ्यावी आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? 100 टन माती हे लोक उचलतात। 1400 रुपयाप्रमाणे 1,40,000 एकांसाठी होतात, सुमारे 25 लाख रुपये कमावले होतात। ते काय जळगाव महापालिकेची अर्थसंकल्प पार पडली आहे। ते जे बजेट स्थायी समितीमध्ये सादर केलं गेलं होतं ते माझ्या पटलावर महासभेत आलेलं होतं। त्यामुळे त्यांना आम्ही काही म्हणजे सन्माननीय नगरसेवक असतील किंवा मी असेल काही आम्ही अजून सुझाव देऊन ते तिच्यामध्ये ऍड करण्याचे मी आदेश दिलेले आहेत, की काही नगरसेवक होते त्यांचे काही अजून विषय होते आणि काही माझे पण काही 2-3 अजून विषय होते, की आपण त्याच्यात कसं वाढ करून आपल्या महापालिकेला उत्पन्न सूत्र कसं वाढवू शकतो। तर काही मुद्दे मी त्यात सजेस्ट केले होते। एक तिच्यातलं होतं की आपल्याला म्हणजे जे आपण सर्वांचं हे अमृतचे 1 आणि 5 भुयारी गटाच्या योजनेचे जे आपण कनेक्शन म्हणजे आपण मीटर जॉईन करणार आहोत, त्याच्यामध्ये लोकांना 1500 रुपये देऊन ते जॉईन करायचे असतात ठेकेदारांकडनं। पण आपण बघितलं असेल तर 80% म्हणजे 80% सुद्धा अजून ते जॉईन झालेले नाहीये। त्यामुळे मी एक सुझाव तो दिलेला होता, की आपण ते जे आहे अशा परिस्थितीमध्ये मनपा मार्फत हे जोडण्या करू शकतो, की ती जी जोडणीचा जो खर्च आहे तो आपल्या मालमत्ता बिलामध्ये तो ऍड करून
त्यांना ते सदर कनेक्शन देऊ शकतो आणि महापालिकेत अपेक्षित खर्च हा 50 लाख असून तरतूद त्याच्यात करण्यात यावी. अजून रस्त्याच्या महामार्गाच्या बाजूला जे आपण वेस्ट मटेरियल हे कोणी पण येऊन टाकलं जातं आणि त्याच्यावर मग प्रति ब्रास 2,000 रुपये दंड वसूल आपण त्याच्यावर करावी. त्याच्याने आपल्याला जे महापालिकेला आहे 15 लाख उत्पन्न हे आपल्याला मिळणार आहे. अजून जो आपल्याला नेहमी कुत्र्यांचा त्रास असतो, म्हणजे जे भटके कुत्रे असतात त्यांचा त्रास नेहमी आपल्याला असतो. त्यामुळे भटके कुत्रे व भटके प्राणी यांच्यासाठी मी स्वतंत्र यार्ड बनवणे आणि देखभाल करणे, अन्न पुरवठा आणि पाणी यादींसाठी 2 कोटीची तरतूद सुचवली आहे, की त्यामुळे जो नागरिकांना कुत्र्यांचा त्रास होतो तोही तिथून त्यांना सुटका मिळेल. आणि अजून होतं की रस्त्यांच्या झालं. जळगाव मनपा अंतर्गत भुयारी गटर योजना होतात, जे अस्तित्वात ज्या ठिकाणी विकास झालेला आहे त्यांचे सर्वेक्षण करून जवळपास 600 कोटी कामे सुरू आहेत. तथापि भविष्यात निर्माण होणारे विकास कामे, हाऊसिंग प्रोजेक्ट, लेआउट इत्यादीमध्ये हे गृहीत धरलेले नव्हते. त्यामुळे आपण हे मंजूर होणारे लेआउट प्रकल्प आहे ते DPR मध्ये जागेचे अंतर्भाव केले नाहीये. त्यात भुयारी गटर कामे विकास करून स्वखर्चाने करून घ्यावे. जसे रस्ते, गटरी, पाईपलाईन आहे त्याच्यातून ते भुयारी त्यात ते लेआउट ची भुयारी गटर समाविष्ट करावी व त्यांचे मान्यता शहर अभियंता यांच्याकडून पूर्णतः दाखल प्राप्त झाल्याशिवाय अंतिम डिमार्केटेड लेआउटला मंजुरी देऊ नये. यामुळे की काय होईल, हे जे काही सुझाव मी दिलेले आहे त्याच्याने हे अशामुळे दिले आहे की त्याच्यामुळे नागरिकांनाही त्याचा फायदा होईल आणि महापालिकेचाही वसुली तिथून वाढणार आहे आणि पुढे जाऊन दोघांना त्याचा फायदा होणार आहे. आणि बाकीच्या सन्माननीय नगरसेवकांनी आपले सुझाव दिलेले आहे, तर त्याचा आदेश मी दिलेला आहे की हे जे सुझाव आम्ही सर्वांनी दिले असतील ते त्याच्यात ऍड करून घ्यावे.